महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. उपमुख्यमंत्रीपद हे संवैधानिक नाही. उपमुख्यमंत्रीपद तातडीनं बरखास्त करा. मातोश्रीवरील पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरेंची मागणी. पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी माफ करा, विरोधी पक्षनेत्याला सरकार का घाबरतंय? सरकारनं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता जाहीर करावा. सरकारवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरेंची मागणी. पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्येच लढणार. पुणे मनपा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही. शरद पवारांचा प्रशांत जगताप यांना शब्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण यांनाही आमंत्रण. रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. किरकोळ वाद झाले म्हणून महायुती तुटणार नाही. महायुती कायमच राहणार. महायुती तुटेल हा प्रश्न विचारण्यासारखा नाही. विरोधकांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं थेट उत्तर. तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करू. मनसे नेते अमेय खोपकर यांचा इशारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन. महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला. दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी नाव द्या. डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी. सलग 5व्या दिवशीही इंडिगो विमानसेवा रद्द होण्याचं सत्र सुरूच. शुक्रवारी 1000 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द, तर 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्वपदावर येणार. सीईओंनी केलं स्पष्ट.